नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट ड्युरिंग द मार्केट आला आहे, त्यावर सुद्धा आपण थोडं डिस्कस करणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडमध्ये मार्च 2025नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 18.45%, एफ आय एसची होल्डिंग आहे 38.30%, डी आय एसची होल्डिंग आहे 29.77% आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.78%. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने 25 रुपये 30 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फ्रायडे 4 जुलै 2025. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा लेटेस्ट. आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्सबद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 35,373 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 42,585 कोटी रुपये. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 41,464 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 42,585 कोटी रुपये. चला तर बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 35,807 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 43,301 कोटी रुपये. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 41,881 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 43,301 कोटी रुपये. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 32,172 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 39,113 कोटी रुपये. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 37,096 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आले आहे 39,113 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर तुम्ही महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा रेव्हेन्यू बघितला तर तो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर एवढा फरक नाही. परंतु मित्रांनो, तोच तुम्ही महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस बघितला तर तो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर चांगलाच डिफरन्स दिसत आहे. आणि मित्रांनो, याचाच इम्पॅक्ट आपल्याला महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे नेट प्रॉफिटवर पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 4,030 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 4,626 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,091 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 4,626 कोटी रुपये. चला तर बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्सबद्दल.
तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 3,124 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 3,541 कोटी रुपये. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,624 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 3,541 कोटी रुपये. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर तर इन्क्रीज झाले आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, याच्या मागे एकच कारण आहे, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे या क्वार्टर 4मध्ये झालेले टोटल एक्सपेन्सेस. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या EPS बद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 24.71 रुपीजने वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 29.52 रुपीज. तसेच या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 28.51 रुपीजने वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 29.52 रुपीज. चला आता मित्रांनो, आता आपण बघूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने कोणत्या बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने ऑटोमोटिव्ह सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे या लेटेस्ट क्वार्टर 4मध्ये 25,902 कोटी रुपये. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने फार्म इक्विपमेंट सेगमेंटमधून या क्वार्टर 4मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 7,933 कोटी रुपयाचा. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने फायनान्शियल सर्व्हिसेस या सेगमेंटमधून या लेटेस्ट क्वार्टर 4मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 4,827 कोटी रुपयाचा. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने या लेटेस्ट क्वार्टर 4मध्ये इंडस्ट्रियल बिझनेसेस अँड कन्झ्युमर सर्व्हिसेस या सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 5,087 कोटी रुपयाचा. आणि क्वार्टर 4मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने इन्कम फ्रॉम ऑपरेशन टोटल जनरेट केला आहे 42,599 कोटी रुपयाचा. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा जो क्वार्टरली रिझल्ट आहे तो ड्युरिंग द मार्केट आला आहे. आणि मित्रांनो, जसे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा आपल्याला क्वार्टरली रिझल्ट पाहायला मिळाले, तसेच आपल्याला महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. कारण मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या क्वार्टरली नंबरने मार्केटच्या इस्टिमेटला बीट केले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.